राज्यात महापालिका निवडणुकीचा प्रचार आता जोरात सुरू आहे. नागपुरातही प्रचार चक्र वेगानं फिरत आहे. नागपूरच्या प्रभाग 12 मध्ये भाजपचं पारडं जड दिसतंय. भाजपकडून दर्शना धवल, माया इवनाते, साधना बर्डे, विक्रम गोवालबंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे प्रभागात विकास कामांसाठी निधी खेचून आणण्याची ताकद भाजपच्या नगरसेवकात असेल, असं चौघांचंही म्हणणं आहे. लोक फार उत्साही आहेत आणि आमच्याकडनं लोकांना खूप अपेक्षा पण आहे, कारण की एक मजबूत पॅनल भारतीय जनता पार्टीने प्रभाग 12 मध्ये इथे दिलेलं आहे. माझ्यासोबत अनुभव असलेल्या ज्येष्ठ नगरसेविका माजी महापौर मायाताई इवनाते पण आहे. सोबतच ज्यांना अनुभव असलेल्या 2012 मध्ये निवडून आलेल्या साधनाताई बर्डे पण आहे. तसंच सातत्याने काम करणारे विक्रम भैया गोलवंशी पण आहे. मी 2017 मध्ये निवडून आली. 5 वर्षाचा कार्यकाळ, पण आम्हाला 2-2.5 वर्षच काम करायला मिळालं. त्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की कोरोना आला होता. ज्यावेळेस मी निवडून आली त्यावेळेस मी खूप स्पीड पकडली होती. भरपूर आपण इथे या प्रभागात काम केलेलं आहे. अमृत योजनेच्या अंतर्गत इथे ज्या पाईपलाईन टाकल्या गेल्या, आपल्याला इथे दाभा परिसरामध्ये जवळपास ज्यावेळेस मी निवडून आली होती 80% हा भाग नॉन नेटवर्क एरियामध्ये होता. सातत्याने टँकर लागत होते. अमृत योजनेच्या मागे लागून आपण इथे पूर्ण पाण्याच्या लाईन इथे आपण टाकलेल्या आहेत. त्याशिवाय इथे मेन रोड जेवढे आहेत तिथे पथदिवे नव्हते, ते पण आपण प्रशासनाला भांडून आपण इथे प्रत्येक ठिकाणी जे खास करून जे मेन रोड आहे तिथे आपण पथदिव्यांचं काम केलं. खास करून दाभा चौक हा खूपच डेंजर चौक होता. तिथे सातत्याने ऍक्सिडेंट होत होते. पोलीस प्रशासनाच्या मागे लागून आपण तिथे सिग्नल आणलेलं आहे, पोलीस चौकी आणलेली आहे. आउटर भाग होता हा दाभा. इथे मी माझ्या प्रयत्नाने जेवढं करता येईल तेवढं सातत्याने मी इथे काम केलेलं आहे. कामाशिवाय नागरिकांचं नगरसेवक म्हणजे त्याचा घरचा व्यक्ती असतो. त्यांच्या दुखासुखात त्यांच्या सोबत राहावं लागतं. त्यामुळे मी अनिल धवल स्मृती प्रतिष्ठानच्या द्वारे फक्त निवडणूक आहे म्हणून नाही, सातत्याने 13 वर्षापासून आपण महिलांसाठी, लहान मुलांसाठी गुणवंताचा सत्कार असो, चित्रकला स्पर्धा असो, महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी बचत गटांचे कार्यक्रम असो, असं मी सातत्याने निभवलेलं आहे. आणि मी आशा करते की लोक माझ्या सोबत आहे आणि नेहमी सोबतच राहील. आणि तसंच मी पूर्ण प्रभाग 12च्याच लोकांना नाही, संपूर्ण नागपूरच्या नागरिकांना मी आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्यावं आणि एक चांगलं नेतृत्व नागपूर शहरासमोर ठेवा, जेणेकरून पूर्ण नागपूरचा विकास होईल. आता तुम्ही पक्षात आले तर तुमच्या अनुभवाचा काय फायदा भारतीय जनता पार्टीला होईल? कसं आहे की लोकांचे प्रश्न खूप असतात आणि ते प्रश्न हाऊस मध्ये मांडणं खूप इम्पॉर्टंट असतं. फक्त निवडून आल्यानंतर आपण विकासाचे तर काम करू, पण त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर प्रश्न असतात. ते मी हाऊस मध्ये मांडील आणि त्याचा फायदा निश्चितच लोकांना आणि पार्टीला पण होईल. बघा, आम्ही आता वाडी टेकडी पासून प्रचार सुरू केलेला आहे. काल आमचा कोलपोऱ्यामध्ये होता. म्हणजे कित्येकदा या भागामध्ये आम्ही प्रचार केला. आम्ही सगळीकडे फिरून राहिलो. आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यांचा आशीर्वाद चांगला आम्हाला भेटत आहे. त्याचं मागचं कारण हे आहे की आम्ही 5 वर्ष म्हणजे आम्ही इकडे काम केलेलं आहे आणि प्रशासन राज असताना देखील 4 वर्ष म्हणजे जवळजवळ 8 वर्ष होऊन राहिले, तरी देखील आम्ही लोकांमध्ये राहिलो. लोकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलं. प्रशासनाकडनं जास्तीत जास्त निधी आणून आमच्या या भागामध्ये आम्ही काम केलेलं आहे. आणि पुन्हाही जे समोरचे आम्ही नक्की निवडून येऊ. जनता आमच्या सोबत आहे आणि समोर जे करायचं आहे ते आमच्या समोर आहे. ह्या भागामध्ये गार्डन नाही आहे. ह्याचं गार्डन बनवणं खूप जरुरी आहे. ही लायब्ररी बनवणं जरुरी आहे आणि गटर लाईनची जिथे तिथे समस्या आहे आमच्या ह्या भागामध्ये, हे सगळे विकास कामं आमच्या लक्षात. आम्ही फिरून राहिलो तर विकास कामही बघत आहोत. लोक समस्याही आम्हाला सांगत आहे, आम्ही समस्याही ऐकून राहिलो. निवडून आल्याबरोबर लगेच आम्ही कामही इकडे सुरू करणार आहोत. मी साधना बर्डे, प्रभाग क्रमांक 12 मधून आपल्याला उमेदवारी दिली आहे. 2012 मध्ये जेव्हा आम्ही जगदीश भैया गोलवंशी आणि मी जेव्हा निवडून आलो तेव्हा इथली परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये खूप फरक आहे. तेव्हा म्हणजे आपण गाडी टाकू शकत नव्हतो आणि चालू शकत नव्हतो. रात्री तर इथे दिव्याची सुद्धा व्यवस्था नव्हती, एवढा अंधार राहायचा. परंतु आपले भारतीय जनता पार्टीने जे काम केलं इथं, नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांनी फंड दिला, त्याचप्रमाणे आमदार सुधाकरराव देशमुख यांनी सुद्धा फंड दिला. कारण आपल्याला माहित आहे की महानगरपालिकेचा फंड किती असतो आणि त्यामध्ये आपण काहीच समस्याचं निराकरण करू शकत नाही. परंतु खासदारांचा फंड आणि आमदारांचा फंड यामुळे आपण भरपूर इथे विकासाची कामे केली. सिमेंट रोड असो, पाण्याच्या टाक्या असो, नाही तर रोज टँकरचे फोन येत होते, परंतु इथे 3 टाक्या झाल्या. त्यामुळे पाण्याचा बराचसा प्रॉब्लेम सुटला इथल्या. आणि आताही संधी दिल्यामुळे निश्चितच स्वरूपात आम्ही विकासाची कामे करू अशी ग्वाही देते.
जनतेला काय आव्हान कराल? जनतेला हेच आव्हान देईन की जे काही आता उर्वरित कामं आहे, आम्ही आता ह्या टेकडीवाडीमध्ये फिरत आहे, तिथे जिथे जिथे गटर लाईनची चेंबरची समस्या आहे त्या आम्ही पूर्ण करू. त्याचप्रमाणे आउटर वार्ड असल्यामुळे इथे खडीकरण आहे, दिवे आहे, पाण्याची व्यवस्था आहे, ह्या करण्याचा आम्ही निश्चितच स्वरूपात प्रयत्न करू. प्रभाग 12 से अ से हमारे दर्शनीताई धवड़ को रखा गया है उम्मीदवार। ब से मायाताई युनाते, क से साधनाताई बर्डे और ड से मैं विक्रम जगदीश गोलबंशी। ये जो संघर्ष है ना, ये अनेक वर्षों का संघर्ष है। ये मात्र चुनाव आया तो मेहनत कर रहे ऐसा नहीं है, तो उतनी हमको तकलीफ नहीं जा रही है, क्योंकि हमने जो काम किया है सबसे कम वक्त मुझे मिला है, पर हमने समर्पण भावना से अपने लोगों के लिए काम किया है, चाहे वो विकास काम हो, चाहे वो वैयक्तिक काम हो। इसलिए हम आश्वस्त है कि जनता हमारे साथ न्याय करेंगी। धवळ, इवनाते, ग्वालबंशी आणि बर्डे यांनी प्रभाग 12च्या विकासाचं मॉडेल जनतेपुढे मांडलंय. केंद्रात आणि राज्यात भाजपनं केलेला विकास पाहता प्रभाग 12 मध्ये आपल्याला यश मिळेल असा विश्वास चारही उमेदवारांना आहे.